नमस्कार. कथाकथी चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या कथेचं नाव आहे सुमंतांच्या वाड्यात. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी याच्या पूर्वीचा भाग ऐकला नसेल तर तो ऐकूनच या कथेला सुरुवात करावी. कथेला सुरुवात करूया. दिवसभर निशांत सर्व खोल्यांची बारकाईने पाहणी करत होता. घराच्या चारी बाजूने फिरताना त्यांना एक गोष्ट आढळली. मागच्या बाजूला दिनेश आणि विशालच्या बेडरूममध्ये थोड्या 3 फूट समोर आल्या होत्या आणि दोन्ही खोल्यांच्या मध्ये जवळजवळ 5 फुटांची जागा होती. या 5 फुटांच्या जागेत बसण्यासाठी एक ओटा बांधला होता. ओट्याची खालची बाजू मोकळी नव्हती, भिंत बांधून बंद केली होती. मागच्या बाजूला छोटासा बगीचा आणि झोपाळा लावलेला होता. निशांत बगीचा ओलांडून कुंपणापर्यंत गेला. समोर एक घर होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अगदी तंतोतंत दिनेशच्या घरासारखंच होतं. तसाच ओटा पण होता. निशांतची उत्सुकता चाळवली. तो घराच्या बाहेर पडला. ती गल्ली पार करून मागच्या गल्लीत गेला. समोरून सुद्धा ते घर अगदी दिनेशच्या घरासारखेच होते. बहुधा त्या घरात कोणी राहत नसावे. अंगणात पालापाचोळा साचलेला होता. त्याने शेजारच्या घराकडे मोर्चा वळवला. एका वयस्कर माणसाने दार उघडलं. नमस्कार, मी नुकताच इथे बदलून आलो आहे. घराच्या शोधात आहे. हे तुमच्या शेजारचं घर रिकामी दिसतंय. भाड्याने द्यायचं का? निशांत: घर रिकामीच आहे, पण ज्यांचं घर आहे त्याने भाड्याने द्यायचं नाहीये. तुमच्या अगोदर सुद्धा बरेच लोक विचारून गेले, पण कोणी राहायला आलं नाही. गृहस्थ: काय आहे, घराची काळजी घेतलेली दिसत नाहीये. पण मला चालेल, घराची रचना सुंदर आहे. निशांत: अहो, तुम्हाला चालून उपयोग काय? मालकाला चाललं पाहिजे ना. गृहस्थ: कोण आहे तो मालक? पत्ता देता का? म्हणजे मी स्वतः जाऊन बोलेन. निशांत: विक्रांत शेठ मालक आहेत. मोठी आसामी आहे. कदाचित त्यांचा टोलेजंग बिल्डिंग बांधायची विचार असेल, म्हणून देत नसतील भाड्याने. गृहस्थ: असं आहे होय, मग बरोबर, त्यांना जरूर नसेल भाड्याच्या पैशांची. निशांत: अहो, करोडपती आसामी आहे ती. भाड्याच्या पैशांचं तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना कौतुक, त्यांना नाही. गृहस्थ: काय करतात हे विक्रांत शेठ? मी नवीन असल्याने माहीत नाही. निशांत: मोठे बिल्डर आहेत. मोठमोठ्या टोलेजंग इमारती बांधतात. तुम्हाला भेटायचं असेल तर भेटा, पण उपयोग नाही होणार. गृहस्थ: निशांत मागे फिरला. घर आतून बघणं शक्य दिसत नव्हतं. तो विचार करत होता की दोन्ही घराच्या बांधणीवरून असं वाटत होतं की 2 भावांची घरं आहेत. मग जर 2 भावांची घरं असतील तर शेजारी शेजारी असायला हवी होती. एकाचं तोंड ह्या गल्लीमध्ये तर दुसऱ्याचं मागच्या गल्लीमध्ये. असं का? खूप विचार करूनही त्याला उत्तर मिळेना. दिनेश आणि विशाल संध्याकाळी येतील तेव्हा विचारू असा विचार करून त्याने तो प्रयत्न सोडून दिला. आल्यावर त्याने पुन्हा एकदा घराभोवती चक्कर मारली आणि झोपाळ्यावर बसला. बगीचा छानच होता. संध्याकाळ होत आली होती. सूर्य मावळतीला आला होता. शलाका आणि विदिशा मुलांसह बागेत आल्या. मुलांनी लगेच पाईप घेऊन झाडाला पाणी घालायला सुरुवात केली. पाणी घालता घालता त्यांची मस्ती पण चालू होती. बाग तर छानच ठेवली आहे तुम्ही लोकांनी. कोण करतं हे बागकाम, की माळी लावला आहे? निशांत: माळी नाही, आम्ही सर्वच बागेत काम करतो. त्या पलीकडे थोडी भाजी पण लावली आहे. विदिशा: हो, बघितलं, चांगली बाग असली की मन प्रसन्न होतं. निशांत: दिनेश आणि विशालराव केव्हा येतात? निशांत: आत्ता येतीलच. हे झाडांना पाणी घालणं झालं की चहा ठेवते. तुम्ही पण 5 मिनिटांनी. शलाका म्हणाली आणि थोड्या वेळाने दोघी घरात गेल्या. निशांत मुलांशी गप्पा मारत होता. त्यांना गमतीदार गोष्टी सांगत होता. आता दिनेश आला होता. तो बागेत आला आणि म्हणाला, चला निशांत, आज चहा घेऊया. दिनेशराव निशांतला म्हणाले, चहा घेऊ, पण विशालराव आल्यावर. पण तिघही सर्वच वेळ थोडा वेळ इथे बागेत येऊन बोललं तर चालेल का? हो, न चालायला काय झालं? पण का? काही विशेष? दिनेश म्हणाला, हो, म्हणजे विशेषच, पण मी ते कारण तुम्हाला नंतर सांगेन. निशांत: ओके, पण शलाका आणि विदिशा जेवण झाल्यावर मोकळ्या होतील. दिनेश: हरकत नाही, आपण त्यानंतर बसू. पण तुम्ही जेवण झाल्यावर सर्वांना चला अंगणात बसून थोडा वेळ
असंच सांगा. मी म्हणालो, असं सांगू नका निशांत. एवढी गुप्तता का? मला कळलं नाही. पण ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. दिनेश. ते दोघं घरात गेली. विशाल पण आला होता. हसत खेळत जेवण झाल्यावर, सगळी आवराआवर झाल्यावर दिनेश म्हणाला, चला बाहेर थोडा वेळ फेरफटका मारू. आणि मग ठरल्याप्रमाणे ते लोक मागच्या बाजूला बागेत आले. विशाल 2 खुर्च्या घेऊन आला. सगळे बसल्यावर विशाल म्हणाला, आपण बाहेर का बसलो आहोत? दिनेश म्हणाला की तुम्हीच तसं सांगितलं म्हणून. काही प्रगती झाली का? विशालने निशांतला विचारलं. विशालराव, अहो असं एका दिवसात कसं सांगता येईल? हा रिसर्च आहे. काही पॉईंट्स मी नोट केले आहेत. पण काय असतं की प्रथमदर्शनी ते तुम्हाला हास्यास्पद वाटतील, पण शोधकार्य असंच असतं निशांत. म्हणजे आज काहीच प्रगती झाली नाही एवढंच? विशाल, नाही तसं नाहीये. निशांत म्हणाला, मला प्रथम तुम्ही हे सांगा की तुमचं घर आणि हे मागचं घर अगदी सारखं कसं? त्या घराचा काय संबंध? तुम्हाला काही समजलंय का? विशाल, प्लीज मला सहकार्य करा. त्या घराबद्दल मला माहिती द्या. निशांत, ओके, आम्ही सहकार्य करतो. पण आधी हे सांगा की इथे बाहेर का बोलावलं? आपण हॉलमध्ये बसून पण बोलू शकलो असतो. विशाल जरा त्रासिक स्वरात म्हणाला, सांगतो. जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हाच या घटना होतात. दुसरं म्हणजे जेव्हा गोविंदराव आले होते तेव्हा 8-10 दिवस काहीच घडलं नाही. म्हणजे जेव्हा हॉलमध्ये कोणी असतं तेव्हा काहीच घडत नाही. आता मला सांगा, त्या लोकांना हे कसं कळतं की हॉलमध्ये कोणी आहे म्हणून? तर हॉलमध्ये जे काही बोललं जातं ते त्यांच्यापर्यंत पोचत असावं असा माझा निष्कर्ष आहे. म्हणून मी तुम्हाला इथे बाहेर बोलावलं. आपलं कुठलंही प्लॅनिंग त्यांच्यापर्यंत न पोचण्याची खबरदारी म्हणून. निशांत. यावर विशाल काहीही बोलला नाही. घराबद्दल मी सांगतो. दिनेश म्हणाला, आमचे आजोबा आणि त्यांचे भाऊ या दोघांनी हे साधारण 1940-45च्या दरम्यान ही घरं बांधली. आमचा जन्मच या घरात झाला आहे. हे बरोबर, पण भाऊ भाऊ होते तर शेजारी शेजारी घरं बांधायला हवी होती. एक या गल्लीत आणि दुसऱ्या मागच्या गल्लीत, असं का? निशांत, माहीत नाही. हा 100 बाय 100चा प्लॉट होता. अर्ध्या प्लॉटवर काकांनी घर बांधलं आणि अर्ध्या आमच्या आजोबांनी. बांधणारा बहुधा एकच ठेकेदार असावा, म्हणून त्यांनी दोन्ही घरं सारखी बांधली. दिनेश, किंवा असंही असू शकतं की दोघा भावांनी सारखीच घरं बांधा अशी सांगितले असेल. आता या मागचं कारण त्यांनाच माहीत. विशाल, तुम्ही दोघांनी जर घरं बांधली तर सारखीच बांधा असं सांगाल का? निशांत, नाही, कदाचित निशांत या सारखेचा आणि आमच्यावर जे अरिष्ट आलं आहे त्यांचा संबंधच काय? तुमची वडाची साल पिंपळाला लावता आहात असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, शोधकार्यामध्ये वेगळी दिसणारी प्रत्येक गोष्ट तपासून पूर्ण खात्री झाल्याशिवाय सोडायची नसते. कदाचित यातून काही निष्पन्न निघणारही नाही, पण बराच वेळा अशा चिकाटीने केलेले शोधच दिशा देऊन जातात. विश्वास ठेवा माझ्यावर. निशांत, ठीक आहे. मग याबद्दल जास्त माहिती आमचे काकाच तुम्हाला देऊ शकतील, पण ते पुण्याला असतात. दिनेश, दुसरी गोष्ट, हे इथे तुमच्या 2 खोल्यांच्या मध्ये बसण्यासाठी सिमेंटचा बेंच केला आहे. तसाच तो त्या घरात पण आहे. असं का? निशांत, आता दोन्ही घरं सारखी आहेत म्हटल्यावर हे पण सारखंच. पण खरं म्हणजे जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत ते आम्हाला कधीच पडले नाहीत. दिनेश, मला हा बेंच जरा विचित्र वाटतो. तुमच्या लक्षात आलं नाही का कधी? निशांत, आता बसण्यासाठी केला आहे, त्यात विचित्र काय असणार? विशाल, आपल्या खुर्चीवर बसल्यावर पाय मागे पुढे घ्यायचे असतात. तुमचेच पाय बघा, या बाकावर असं करता येत नाही. हा खालच्या बाजूने बंद आहे. का केलं असेल असं? आणि तेही दोन्ही घरात बसण्यासाठीच करायचं आहे ना? मग फक्त वरचा स्लॅब घालून किंवा कडापाची लादी टाकून करता आला असता. निशांत, मला वाटतं की घरं जरी दोघा भावांची असली तरी बांधकामाच्या वेळी एकच भाऊ इथे काम बघत असेल म्हणून दोन्ही सारखी झाली. अजून काय? दिनेश, हे बघा, जरी दोन्ही भावांनी घरं एकाच वेळी बांधली असतील तरीही दोन्ही घरं कधीच सारखी नसतात. प्रत्येकजण आपल्या विचाराप्रमाणे घर बांधतो. इथे तर इंच इंच सारखं आहे.
यांच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे. निशांत: असेल कदाचित, तुम्ही म्हणता तसंही असेल, पण याचं उत्तर तुम्हाला काका सुद्धा देऊ शकतील याची शंका आहे. दिनेश: दिनेश, आपण उद्या पहाटे जर निघालो तर काकांना भेटून रात्रीपर्यंत आपण बार्शीला वापस येऊ शकतो. जायचं का उद्या? निशांत: दिनेश थोडा विचार करत म्हणाला, मला उद्या खूप काम आहे, महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. विशाल, तुला जमेल का? दिनेश: खरंच इतक्या तातडीने जाण्याची आवश्यकता आहे का? रविवारी गेलं तर चालणार नाही का? विशाल: आता यावर निशांत काय बोलणार? त्याच्या अगोदर विदिशाच बोलली, विशाल, अरे असं काय करतो? जितक्या लवकर याचा निकाल लागेल तितकं बरं नाही का? काही नाही, उद्याच निघा तुम्ही, पण रात्री तुम्ही इथे पाहिजे, मुक्काम करायचा नाही. सकाळी सकाळी विशालला आलेला पाहून काकांना फारच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे विशाल, तू एवढ्या सकाळी सकाळी? काही विशेष? हो काका, जरा विशेषच गोष्ट आहे. आधी मी ओळख करून देतो. हे निशांत, हे शोधकर्ता आहेत. आम्ही त्यांना एका विशेष कामासाठी बोलवले आहे. त्यांना काही माहिती हवी आहे, त्यासाठीच आम्ही आलो आहोत. विशाल: काय माहिती हवी आहे? आणि शोधकर्ता म्हणजे डिटेक्टिव्ह ना? आत्ता तुम्हाला काय जरूर पडली याची? काही चोरीबिरी झाली आहे का? काका: सांगतो काका, आधी सर्व सविस्तर सांगतो. घटनाच अशा घडत गेल्या की यांचा प्रवेश आवश्यक ठरला. विशाल: प्रवास करून आले आहात, आधी फ्रेश व्हा, आपण नाश्ता करताना बोलू. काका: नाश्ता करताना? विशालने सर्व हकीकत सविस्तर सांगितली. काकांचा चेहरा आता गंभीर झाला होता. इतकं सारं घडलं आणि आम्हाला पुसटशी कल्पना पण नाही. तू आम्हाला सांगायला हवं होतंस. आम्ही आलो असतो बार्शीला. काका आता थोडे नाराज झाले होते. काका, तुमच्या या वयात तुम्ही कशाला त्रास करून घेता? आम्ही आहोत ना. आणि मुख्य म्हणजे हे निशांत त्यांचा कारण करता आले आहेत. विशाल: ठीक आहे निशांत, विचार, तुला काय माहिती पाहिजे आहे? काका: मला तुमच्या दोन्ही घराबद्दल माहिती हवी, जितकी तुम्हाला आठवते ती सगळी. निशांत: बाबा आणि काकांच्या बोलण्यावरून जेवढं कळलं तेवढं सांगतो. प्लॉटच असे घेतले की ज्यांची समोरची बाजू वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये उघडतील. त्याचं कारण असं की स्वातंत्र्य मिळवायच्या अगोदर बरेच क्रांतिकारक आमच्या घरात आसरा घ्यायचे. हा सगळा गुप्त कारभार असायचा. जर कधी पोलिसांना कळलं तर ही लपलेली मंडळी लपतछपत त्या घरातून त्या घरात जायची आणि पलीकडच्या गल्लीतून पसार व्हायची. स्वातंत्र्य मिळाल्यावर हा प्रकार थांबला. माझा 1950 साली जन्म झाला त्या घरामध्ये. मग बरीच वर्ष आम्ही तिथे राहत होतो. पण वरुणला पुण्याला नोकरी लागली. मग आम्ही ते घर विकून टाकलं आणि इथे आलो. काका: बस एवढंच? पसार होताना लपलेली मंडळी कधी पोलिसांना दिसली नाहीत? निशांत: नाही बुवा, बाबांच्या बोलण्यात तर कधी आलं नाही. मुळात या विषयावर फारशी कधी चर्चाच झाली नाही. काका: एक गोष्ट अजून विचारायची आहे. दोन्ही बेडरूमच्या मध्ये एक वाघाची शिकार करताना दिनेशच्या आजोबांचं चित्र आहे. ते कसं काय? निशांत: खरं चित्र आहे ते. आमचे काका हे चांगले शिकारी होते. कोणी वाघ नरभक्षी झाल्याचं कळलं की सरकार काकांना पाठवायचे. अशाच एका शिकारीचं चित्र आहे ते. आणि दोन्ही घरात आहे ते. काका: काकांना एवढीच माहिती होती. मग जेवण करून विशाल आणि निशांत निघाले. प्रवासात निशांत विचार करत होता. पुण्याची चक्कर मारून पदरात काहीच पडलं नव्हतं. काकांनी काही विशेष असं सांगितलं नव्हतं. मग काय निशांत, काय म्हणतोस? विशालने निशांतला डिवचलं. काकांनी काही विशेष माहिती दिली नाही, पण मी त्यांनी सांगितलेल्या एका गोष्टीवर विचार करतो आहे. त्यांनी अर्धवटच माहिती दिली. अर्थात त्यांनी माहिती नसेल कदाचित. कोणाची गोष्ट? विशाल: ते म्हणाले, पोलीस आल्यावर क्रांतिकारक लपतछपत दुसऱ्या घरात जायचे आणि तिथून दुसऱ्या गल्लीतून पसार व्हायचे. निशांत: यात विचार करण्यासारखं काय आहे? विशाल: माझा पेशाच आहे की त्यामुळे मला सततच पोलिसांशी संबंध येतो. त्यामुळे माझ्या कार्यपद्धतीची बरीचशी माहिती मला आहे. आता हे बघ, पोलीस जेव्हा कुणाला पकडण्यासाठी येतात तेव्हा एकटे दुकडे येत नाहीत. त्यांची टीम असते. आधी ते घराला वेढा घालतात. इथे तर क्रांतिकारक आणि इंग्रजांचे पोलीस अशी झटापट होती. मग हे पलायन त्यांच्या नजरेतून सुटणं कसं शक्य होतं?
आणि दुसरं म्हणजे घरांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून लपत-छपत जाणं कसं शक्य आहे. त्यांच्यासाठी आडोसा लागतो. तो इथे दोन्ही घरांच्या मधल्या जागेत नाहीये. जागा एकदम मोकळी आहे. तूच विचार कर निशांत. तुझा मुद्दा कळला मला, पण यांचा आपल्या प्रॉब्लेमशी काय संबंध जुळतो? विशाल, माहिती नाही. कदाचित संबंध नसेलही. मी त्याचाच विचार करतो आहे. उत्तर सापडलं की नक्की तुला सांगेन. थोडा वेळ जरा शांततेत गेला. मग निशांतच बोलला, विशाल, ज्या काही घटना घडता आहेत त्या रात्री तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये गाढ झोपेत असतात तेव्हा. जेव्हा तुझे सासू सासरे आले होते तेव्हा काहीच झालं नाही. जे काही होत होतं ते सगळं हॉलमध्ये होतं. आता हॉलमध्ये गोविंदराव झोपत होते तेव्हा काहीच विपरीत घडलं नाही. आता सध्या मी झोपतो आहे, काहीच होत नाहीये. आपण एक प्रयोग करून बघू. निशांतने त्याला नेमकं काय करायचं याची पूर्ण कल्पना दिली. विशालला पण त्यात तथ्य दिसलं. त्याने होकार दिला. घरी गेल्यावर जेवणे वगैरे आटोपल्यावर सर्व हॉलमध्ये बसली. दिनेशने विचारलं, निशांत, आता तुम्ही पुण्याला जाऊन काकांना भेटून आलात तर काय प्रगती आहे? मला नीट सांगा. यशाची किती टक्के खात्री आहे? उगाच आम्ही तुमच्यावर भरोशावर विसंबून राहू आणि पदरात काहीच पडणार नाही. पुन्हा आपलं येरे माझ्या मागल्या. दिनेशने आता निर्वाणीचा इशारा दिला असं दाखवलं. आवाजात जरा जरब होती. निशांतने सुद्धा त्याला दिनेशच्या बोलण्याचा राग आल्यासारखं दाखवून जराशी नाराजी प्रकट केली. हे बघ दिनेश, शोधकार्य म्हणजे पी हळद हो गोरी असं नसतं. या कामात वेळ बराच लागू शकतो. अजून जरी मला काहीतरी सापडलं नाही. हा मंत्रशक्तीचाच प्रभाव आहे अशी माझी खात्री पटत चालली आहे. त्यामुळे मी झटपट काही करू शकेन असं मला वाटत नाही. तुमचीच जर थांबण्याची तयारी नसेल तर उगाच इथे दिवस वाया कशाला घालवू? मला ही काडीचा इंटरेस्ट नाहीये. भरपूर कामं नागपूरला माझी वाट पाहत आहेत. त्यामुळे मी उद्याच सकाळी नागपूरला जातो आहे निशांत. आणि मग आम्ही काय करायचं? गोविंदरावांनी मोठ्या अपेक्षेने तुला इथे आणलं आणि तू म्हणतो आहेस की तुला जमणार नाही म्हणून. विशाल, मला सुद्धा वाईट वाटतंय. ही माझी पहिलीच केस आहे की जे मी सोडून चाललो आहे. निशांत, ठीक आहे, मंत्रशक्तीचाच प्रभाव असेल तर आम्हालाच उपाय शोधावा लागेल, कारण घर सोडून जाणे शक्य नाहीये. दिनेश. दुसऱ्या दिवशी निशांत बॅग घेऊन गेला. फाटकापाशी दिनेश आला आणि विशाल आले होते. त्यांना मग तो म्हणाला, ठरल्याप्रमाणे रात्री येतो आहे, पण घरात माझ्याशी कोणीही बोलणार नाही. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर तशी खूण करायची. मग आपण कोणाच्या तरी बेडरूममध्ये दरवाजा लावून बोलू. दिनेश आणि विशालने मान डोलावली. निशांत रोज पहाटे घराबाहेर पडायचा, सोलापूरला हॉटेलमध्ये दिवसभर आराम करायचा आणि रात्री उशिरा घरात परत यायचा. असे 5-6 दिवस गेले. काहीच घडलं नाही. पण 7व्या दिवशी रात्री घटना घडायला लागल्या. निशांत दिवसभर झोपायचा आणि रात्रभर जागायचा. त्या रात्री सुद्धा त्याने झोपेचं सोंग घेऊन पडला होता आणि मध्यरात्री झाल्यावर काहीतरी हालचाल जाणवली. किलकिल्या डोळ्यांनी तो बघत होता. बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा अंधुक प्रकाश घरात झिरपत होता. त्या प्रकाशात त्याला दिसलं की 2 माणसं घरात शिरली होती. ती कुठून आली हे मात्र निशांतला समजलं नाही. तो बघत होता. ती 2 माणसं दिनेश आणि विशालच्या खोल्यांमध्ये गेली. त्यांच्या हातात परफ्यूम स्प्रेच्या बाटल्या होत्या. निशांत एकदम सावध झाला. त्याला माहीत होतं की त्या बाटल्यांचा वेगळा स्प्रे असणार होता. त्यामुळे दिनेश आणि विशाल अगदी गाढ झोपणार होते. निशांत हळूच उठून त्या दोघांच्या मागे मागे एका छायेप्रमाणे गेला. निशांत विशालला आणि बेडरूमच्या दारात उभा राहिला आणि दिवा लावला. त्या माणसाने त्याची अपेक्षा केलीच नव्हती. तो चमकून मागे वळला. त्याबरोबर निशांतने त्याच्या पायावर हातातल्या काठीने जोरदार प्रहार केला. वेदना सहन न झाल्याने तो माणूस जोरात ओरडला आणि खाली पडला. त्याच्या ओरडण्याने विशाल उठला. क्षणभर त्याला काहीच बोध होत नव्हता. निशांत ओरडला, विशाल धर त्याला. तेवढ्यात दिनेशच्या खोलीतला माणूस बाहेर आला आणि त्याने निशांतच्या अंगावर झेप घेतली. पण निशांत सावध होता. तो विजेच्या गतीने मागे वळला आणि दुसऱ्या माणसाच्या पायावर सुद्धा काठीने प्रहार केले. ओरडाओरड ऐकून दिनेश सुद्धा बाहेर आला. मग तिघांनी मिळून त्या दोघा गुंडांना दोरीने बांधले. हा सगळा काय प्रकार आहे? दिनेशने विचारले. काय प्रकार आहे ते हेच लोक सांगतील.
निशांत म्हणाला. काय रे, चोरी करायला आला होतात का तुम्ही? आणि घरात कसे शिरलात? दिनेश. काहीही उत्तर नाही. दोघंही काहीच बोलेनात. मग दिनेशने चिडून त्याच्या कानपडात मारली. अरे बोलतोस का देऊ आता अजून एक? दिनेश. तरीही उत्तर नाही. दिनेशने निशांतकडे पाहिलं. आत्ता काय करायचं असा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. तू थांब, मला सवय आहे अशा लोकांशी गप्पा मारण्याची. तू एक काम कर, किचनमधून अर्धा चमचा तिखट घेऊन ये आणि अर्धा चमचा पाणी घाल आणि घेऊन ये. ह्यांचे डोळे खराब झालेत, अंजन घातल्यावर ठीक होईल. निशांत. दिनेश मागे वळला, पण त्याच्या अगोदरच शलाका स्वयंपाकघरात जाऊन अंजन घेऊन आली होती. ते पाहिल्यावर मात्र सीन बदलला. ताबडतोब एकजण बोलला, सांगतो पण ते डोळ्यात घालू नका. सांगा. जे काही आम्ही विचारू त्याची उत्तरं दे. हे अंजन तर पहिली पायरी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आम्हा पोलिसांना माहीत असतात. निशांत. तुम्ही पोलीस आहात? चोर. ते सोड, तुम्ही घरात आलात कसे ते सांग. आम्ही त्या चोर वाटेने आलो. त्यांनी वाघाच्या चित्राकडे बोट दाखवलं. कसा आलास दाखव. दिनेश. माझे हात बांधले आहेत, कसा दाखवू? चोर. तू सांग, आम्ही त्याप्रमाणे करतो. निशांत. त्या वाघांचे 2 मोठे सुळे दिसत आहेत. एका हाताने त्यांना दाबा आणि दुसऱ्या हाताने शेपटीवर दाब द्या. चोर. लगेच दिनेशने तसं केलं आणि चित्राचा अर्धा भाग आतमध्ये उघडला. आत अगदी अंधुक प्रकाश होता. त्या प्रकाशात पायऱ्या दिसत होत्या. निशांत आणि विशाल बघत होते. दिनेश म्हणाला, चला आपण जाऊया जिना उतरून, बघू काय आहे ते. पण शलाकाने साफ शब्दात नकार दिला. कुणीही खाली जाणार नाही. तिथे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना नाही. दिनेश, तू आधी पोलिसांना फोन कर, ते आल्यावर मगच त्यांच्याबरोबर खाली जा. निशांतने पण शलाकाचं बरोबर आहे असं म्हटल्याने दिनेशचा नाईलाज झाला. त्याने मुकाट्याने पोलिसांना फोन लावला. अर्ध्या तासाने पोलीस आले. दिनेशच्या सुदैवाने ज्या सब इन्स्पेक्टरकडे दिनेशने तक्रार नोंदवली होती त्यांची शिफ्ट बदलून तो नाईट ड्युटीला आला होता. त्यामुळे दिनेशला तक्रारीचा इतिहास सांगण्याची जरूर पडली नाही. मग दिनेशने निशांतची ओळख करून दिली आणि निशांतने घेतलेले कष्ट, त्याचा अंदाज आणि शेवटी दिवसभर बाहेर राहून रात्री उशिरा येऊन हॉलमध्ये झोपण्याची युक्ती, असा सर्व गोशावरा त्याने PSI साहेबांना सांगितला. वाघाच्या चित्रामध्ये एक कळ आहे आणि ती दाबली की एक दरवाजा उघडतो असेही त्यांनी दाखवलं. इंगळे, PSI साहेब म्हणाले, आधी यांच्या पिशवीमध्ये काय आहे ते बघा. पिशवी उघडली. त्यातून 3-4 लहान मुलांच्या कवट्या, उदबत्त्या, सुया टोचलेली आणि कुंकू शिंपडलेली लिंब असा सगळा मसाला निघाला. बरोबर 2 सिगरेटचे लायटर आणि अर्धा लिटर पेट्रोलचा कॅन पण होता. आता इन्स्पेक्टर साहेबांना सगळा उलगडा झाला होता. एका चोराची मानगुटी पकडून त्याला उभं केलं आणि म्हणाले, काय करणार होते इथे? तो काही बोलला नाही. त्याबरोबर इंग्रज शिपायाने त्याची नडगी व सपकन काठी काढली. पोलिसांचाच वार तो. चोर जीवाच्या आकांताने ओरडला आणि मग मात्र ताबडतोब पोपटपंची चालू झाली. त्यांनी किचनमध्ये कवट्या आणि लिंब ठेवायची आणि पेट्रोल टाकून पडद्यांना आग लावायची आणि इथून तिथून जायचं एवढंच सांगितलं होतं साहेब. आणि आम्ही तेच करून निघून जाणार होतो. हॉलमध्ये कोणीच नसेल असं सांगितल्याने आम्ही आज आलो होतो. चोर. या जिन्याने खाली गेल्यावर कुठून बाहेर निघता तुम्ही? PSI साहेब, दुसऱ्या टोकाला असंच घर आहे तिथेच, पण असाच चोर दरवाजा, तिथूनच आम्ही आलो. कुठे आहे ते घर? PSI मागच्या गल्लीत. चोराने असं म्हटल्यावर निशांत आणि दिनेश आणि विशालने एकमेकांकडे पाहिलं. पण यावेळेला विशालच्या चेहऱ्यावर निशांतच्या बुद्धीबद्दलचं कौतुक होतं. कुणी सांगितलं तुम्हाला आणि किती पैसे दिले? साहेब, नायब सांगितलं तर तो आमचा जीव घेतील ते. PSI साहेबांनी शांतपणे कमरेचं पिस्तूल काढलं आणि म्हणाले, तुम्हा दोघांना आत्ताच गोळ्या घालून या भुयारात फेकून देऊ. किती दिवस तुमची प्रेतं तिथे कुसतील देवालाच ठाऊक. पण जर तुम्ही नावं सांगितली नाहीत तर आम्ही पकडू आणि जेलमध्ये टाकू. तुम्हाला काही त्रास होणार नाही याची खात्री देतो. एक काम करा, ते नावाचं आपण नंतर बघू. इंगळे यांना घेऊन खाली चला, जरा तळघर तपासू. मग सगळी वरात तळघरात. तळघर चांगलंच मोठं होतं. 3 प्रशस्त खोल्या होत्या. प्रत्येक खोलीतून शुद्ध हवा खेळण्यासाठी एक पाईप बाहेर काढला होता. एक खोलीत आल्यावर PSI साहेबांनी पुन्हा विचारलं, कोण इसम होता ज्याने तुम्हाला हे काम करायला सांगितलं?
साहेब, तुम्हाला माहीत आहे ते लोक फार भयंकर आहेत. आमचा खरंच जीव घेतील चोर. साहेब, निशांमध्येच बोला. साहेब, यांची दृष्टी अधू झालेली दिसते आहे. यांना तुमचा पोलिसांचा ड्रेस दिसत नाहीये, पिस्तूल दिसत नाहीये, म्हणून ते असं बोलतायत. जरा हे अंजन त्यांच्या डोळ्यात घातलं की स्वच्छ दिसायला लागेल, असं म्हणून त्याने तिकटाचं अंजन असलेली वाटी PSI साहेबांच्या हातात दिली. इंगळे, घाला अंजन यांच्या डोळ्यात, पूर्ण घाला, एकदम डोळे स्वच्छ झाले पाहिजेत. PSI, बोराटे, मानगुट पकडा यांची. आणि मोरू भाऊ, तुम्ही यांचे डोळे ताणून धरा, मी अंजन फासतो. दोघांनी तसं केलं आणि इंगळे शिपायाने त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं अगदी जबरदस्तीने. तो गुरासारखा ओरडायला लागला. आपण जमिनीखाली तळघरात आहोत. तुझा आवाज बाहेर कुठेही ऐकू जाणार नाही. आता एकाच डोळ्यात घातला आहे. थोडा वेळ वाट बघू, नाहीतर दुसरा डोळा. पहा, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाही. तेवढ्यात इंगळे शिपायाने दुसऱ्या चोराची मानगुट पकडली आणि म्हणाले, बोराटे, घाला याच्या डोळ्यात. ही मात्र लागू पडली. तो दुसरा चोर ओरडला, नको नको, सांगतो मी सर्व. बोल, कुणी सांगितलं हे करायला? सुदाम शेठने सांगितलं. दुसरा चोर, कुठे राहतो? चोराने पत्ता सांगितला. हे सगळं करण्यामागे त्याचा हेतू काय होता? नाही माहीत साहेब. आम्हाला पैसे दिले आणि आम्ही काम केलं. बस साहेब, आमचा काही गुन्हा नाही. आम्ही काही चोरी केली नाही. इथून बाहेर पडायचा रस्ता कोणाचा आहे? मग सगळी वरात दुसऱ्या घराच्या बाजूला असलेल्या जिन्यापाशी आल्यावर एक लिव्हर होता. तो खेचल्यावर चित्राची अर्धी बाजू उघडली. अगदी दिनेशच्या घरात उघडली तशीच. आधी इंगळे बाहेर गेले, मग साहेब आणि मग बाकी सगळे. घराच्या हॉलमध्ये दोघं माणसं बसली होती. पोलिसांनी पाहून ते दचकले. समोरच दार उघडच होतं. घाईघाईत पळाले, पण पोलिसांनी त्यांच्या मागे धावले आणि त्यांना पकडलं. त्यांना घेऊन हॉलमध्ये आल्यावर एक चोर बोलला, साहेब, हेच सुदाम शेठ आहेत. यांनीच आम्हाला हे काम करायला सांगितलं. बोला सुदाम शेठ, हे काय म्हणतायत? इन्स्पेक्टर, साहेब, मी यांना ओळखत सुद्धा नाही. सुदाम, असं? बरं, मग इतक्या रात्री तुम्ही इथे येण्याचं कारण काय? ते आमचे विक्रांत शेठ आहेत, त्यांचाच हा बंगला आहे. त्यांनी सांगितलं की आज रात्री सर्व घर साफ करून ठेवा. त्यासाठी 2 माणसं आधीच पाठवली आहेत. तुम्ही फक्त त्यांच्या कामावर लक्ष ठेवा, म्हणून मी इथे आलो साहेब. ही माणसं दिसली नाहीत म्हणून मी वाट बघत बसलो. सुदाम, ठीक आहे. इंगळे, यांना सर्व पोलीस स्टेशनला घेऊन चला. उद्या सकाळी विक्रांत शेठला बोलवा, त्यांना बघू. पोलीस पार्टी दोघा चोरांना आणि सुदामला घेऊन गेली. इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, दिनेश साहेब, ही 2 घरं आणि त्याखाली तळघर, हे काय गौडबंगाल आहे? जरा स्पष्ट करून सांगाल का? साहेब, हे सर्व आमच्यासाठी पण नवीनच आहे. या निशांत साहेबांची बराचसा अंदाज बांधला होता आणि त्यानुसारच त्या लोकांना पकडण्यासाठी हा सापळा रचला होता. दिनेश म्हणाला, निशांत, तूच का नाही सांगत साहेबांना सगळं खुलासेवार? ठीक आहे, पण मला वाटतं की आपण घरात वापस जावं आणि आरामशीर बसून बोलावं. काय साहेब? निशांत. इन्स्पेक्टर साहेबांनी मान डोलवली आणि सगळेजण घरात आले. निशांत, सांग आता सर्व. साहेब, ही 2 घरं साधारण 1940 ते 45च्या आसपास या दिनेशच्या पणजोबांनी आणि त्यांच्या भावाने बांधली. दोन्ही मुद्दाम वेगवेगळ्या रस्त्यावर उघडणारे प्लॉट घेऊन त्यांनी ही घरं बांधली. त्यावेळेस देश पारतंत्र्यात होता आणि पत्री सरकारची बरीच धूम होती. अंडरग्राऊंडचा जमाना होता. क्रांतिकारकांचे निरोप पोचवण्याची जबाबदारी अनेकांनी उचलली होती. असे लोक आणि क्रांतिकारक सुद्धा इथे काही दिवस वास्तव्यास राहून पुढे जायचे. समजा पोलिसांना खबर मिळाली आणि ते तपासायला आलेच तर हे लोक खालच्या तळघरातून दुसऱ्या घरात जायचे आणि तिथून पसार व्हायचे. पोलिसांना कधीच या माणसांचा मागमूस लागला नव्हता. पुढे काही वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचा उपयोग नव्हता, म्हणून हे तळघर बंदच राहिलं. दिनेशच्या काकांनी एवढंच सांगितलं की क्रांतिकारक पसार व्हायचे. त्यांना या तळघराबद्दल काहीच माहीत नव्हतं. या दोन्ही चित्रांबद्दल मी खोदून विचारलं, पण ते काका काही सांगू शकले नाहीत. शेवटी आज उलगडा झाला. काकांनी ते घर बऱ्याच वर्षांपूर्वी विकून टाकलं होतं. ते नंतर बिल्डर विक्रांत शेठ यांनी विकत घेतलं. त्या तळघराबद्दल कसं कळलं हे माहीत नाही. कदाचित तेच सांगू शकतील. निशांत, अजून काही असेल तर आठवा, तेही सांगा.
विक्रांत शेठ हे बिल्डर आहेत. त्यांना मोठी स्कीम बनवायची असेल म्हणून ते दिनेशच्या घर घेण्याच्या खटपटीत असावे. अर्थात हा माझा अंदाज आहे. आत्ता मला लिंक लागली. 2 वर्षापूर्वी याच विक्रांत शेठने आम्हाला घराची ऑफर दिली होती, पण आम्ही साफ नकार दिला होता. आता सर्व स्पष्ट झालं आहे. पण निशांत, त्यांनी हा मार्ग का चोखाळला? काय कारण असेल? सोपं आहे. हे घर बुताटकीने झपाटलं आहे असा समज पसरला तर खूप स्वस्तात त्याला घर मिळून गेलं असतं. नव्हे, तुम्ही हे घर सोडण्याच्या तयारीतच होता, बरोबर ना? हो, आम्ही जवळजवळ निर्णय घेतलाच होता. पण कळत नकळत स्वामींनीच तुम्हाला वाचवलं. त्यांनीच सांगितलं होतं की हे घर नव्हे तर तुम्ही लक्ष आहात म्हणून. मगच तुम्ही निर्णय बदलला. हो, खरं आहे. स्वामींचे आभारच मानायला हवेत त्यासाठी. एक गोष्ट मला मगासपासून बोचते की तो चोर मगाशी म्हणाला की त्याला सांगितलं होतं की हॉलमध्ये कोणी नाही म्हणून. हे त्याला कसं कळलं? हो साहेब, मला तो संशय आला होता म्हणून सर्वांना सांगितलं की जे बोलायचं आहे ते बाहेर येऊन. आणि म्हणूनच बहुधा मी रात्री झोपायला इथे येतो हे त्यांना कळलं नसेल आणि मगच सगळंच भांडं फुटलं. हो, पण याचा अर्थ कुठेतरी मायक्रोफोन लावला असेल का? शोधायला हवा. मी खूप प्रयत्न केला पण काही सापडलं नाही. कुठेही वायरिंग केल्याचं आढळत नाही. साहेब, एक्सपर्ट टीमला बोलावून शोधावं लागेल. तसंच करावं लागणार असं दिसतंय, सब इन्स्पेक्टर म्हणाले. आता पोलिसांनी हातात घेतल्यावर सर्वच गोष्टी उघड झाल्या. सर्व बाबींचा तपास करून पोलिसांनी विक्रांत शेठला अटक केली. एक भयंकर संकट टळलं. निशांचं काम संपलं होतं. दिनेशने त्यांची फी विचारली, पण तो म्हणाला, काम गोविंदरावांनी दिलं होतं, बिलिंग पण त्यांनाच होईल. बरं, चलतोय मी. बरीच कामं तुंबली आहेत नागपूरला. आणि निशांत निघाला. निशांत, 1 मिनिट. अरे, हे चित्रामध्ये जे भगदाड पडलं आहे त्याचं काय करायचं? इथे भिंत घालून बुजवून टाका, दिनेश म्हणाला. बरोबर आहे. तुम्ही हा दरवाजा तुमच्या सुरक्षेसाठी तात्पुरता विटा लावून बंद करा, पण नंतर तुम्ही एक अर्ज करा की तळघरामध्ये मधोमध भिंत घालण्याची परवानगी मिळावी आणि त्याचा निर्णय लागेपर्यंत दुसरं घर कोर्टाच्या अधिकारात असावं. तुम्ही गोविंदरावांना तातडीने बोलवून घ्या. त्यांना सर्व माहिती असेल. ते करतील व्यवस्था. निशांतचं काम झालं होतं. तो नागपूरला जायला मोकळा होता. सुमंत कुटुंबावरचं दडपण आता निघून गेलं होतं. पुन्हा पहिल्यासारखं मोकळं जीवन सुरू झालं होतं. आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया आता नवीन कथेसोबत.